अकोला जिल्ह्यात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर काळा बाजारावर कारवाई सुरू असून मूर्तिजापूर आणि अकोला शहरातील जीएमडी मार्केटमध्ये छापे टाकून घरगुती वापराचे सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। मध्य पूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या काळा बाजारावर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागाने गेल्या 2 दिवसांपासून विशेष मोहीम राबविली आहे। या अंतर्गत मूर्तिजापूर शहरात तपासणी करताना खासगी हॉटेल आणि खानावळींमध्ये घरगुती वापराचे सिलेंडर वापरले जात असल्याचे आढळले। या कारवाई दरम्यान 7 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। याशिवाय अकोला शहरातील जीएमडी मार्केट परिसरातील हिरा कॅटरिंग मधून काल उशिरा सायंकाळी 9 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले होते। या सलग कारवाईमुळे गॅस काळा बाजार करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की अशा अवैध प्रकारांची माहिती तात्काळ पुरवठा विभागाला द्यावी। दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्यातील गॅस पुरवठा व्यवस्थेत नियंत्रण ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे।